स्वागत आहे तुमचं लर्न विथ फन या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण एक नवीन छान गोष्ट पाहणार आहोत आणि गोष्टीचं नाव आहे शेतकरी रामूचा संघर्ष। एका गावात रामू नावाचा एक शेतकरी राहत होता। तो खूप मेहनती आणि प्रामाणिक होता। त्याचं एक स्वप्न होतं, त्याला त्याच्या मुलाला खूप शिकवायचं होतं। त्याच्याकडे फारशी जमीन नव्हती, म्हणून तो आहे तेवढ्या जमिनीत मेहनत करून पैसे कमवत होता। तो सकाळी लवकर उठून शेतात जायचा, कष्ट करायचा। रामू झाडांशी, मातीशी आणि प्राण्यांशी जीवापाड प्रेम करत असे। रामूकडे गाय, बैल अशी जनावरे होती। तो त्याच्या शेतामध्ये फळभाज्या, फुलभाज्या, गहू, ज्वारी, बाजरी अशी वेगळी पिके तो त्याच्या शेतामध्ये पिकवायचा। पण अचानक एका वर्षी खूप दुष्काळ पडला। गावात कोणाच्याच शेतात पीक उगवले नाही। बऱ्याच लोकांनी शेती करायचं बंद केलं। रामूला चिंता वाटू लागली की आता आपल्या मुलाचे शिक्षण कसे पूर्ण करायचे, मुलाच्या शिक्षणासाठी पैसे कुठून मिळवायचे ही चिंता त्याला वाटू लागली। आणि एके दिवशी त्यांच्या गावात शहरातून एक शेती तज्ञ आले। त्यांनी शेतीला पाणी पुरवठा कसा करायचा या तंत्राबद्दल माहिती दिली। शेततळे, विहिरी बांधण्यासाठी सरकारकडून काही अनुदान मिळते त्याबद्दल सुद्धा माहिती दिली। रामूने त्या अधिकाऱ्याच्या सांगण्याप्रमाणे शेती करायला परत नव्याने सुरुवात केली। त्याने त्याच्या शेतात विहीर बांधण्यासाठी सरकारकडून अनुदान मिळवले आणि पुन्हा पहिल्यासारखा जोमात शेतीच्या कामाला लागला। पाण्याची सोय केल्यामुळे त्याच्या शेतामध्ये भरपूर धान्य पिकू लागले। रामूचे गावातील लोकांनी, सरपंचांनी कौतुक केले। रामूच्या शेतात हरित क्रांती झाली, म्हणजेच त्याच्या कष्टाचे फळ त्याला मिळाले। अशा प्रकारे रामूने शेतात कष्ट करून मिळालेल्या पैशाचा वापर करून त्याने त्याच्या मुलाला शिकवून इंजिनियर बनवले। तर मुलांनो, आयुष्यात कधीही अपयश आले तरी हार मानायची नाही। या गोष्टीमधून कोणती शिकवण मिळते तर मेहनतीची आणि चिकाटीची साथ असेल तर अशक्य गोष्टीही शक्य होतात। ही गोष्ट तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।